गेल्या अनेक वर्षापासून इथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगरी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं। ते आज प्रत्यक्षात येत आहे। त्यासाठी 7 कोटी रुपये त्याला मंजूर झालेत। त्याचा आता प्लान बनवण्याचं काम सुरू आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली। त्याचा नारळ फोडून भूमिपूजन केलेलं आहे। निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता त्या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले, ज्या मुलींसाठी असतील, महिलांसाठी असतील, आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे, असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणातून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायी हे भवन होईल। अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की तसं ते होणार। महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एकत्र असं आहे की एक मदर लायब्ररी केंद्र सरकारच्या माझ्या मंत्रालयाच्या इनोव्हेटिव्ह ह्या हेडमधून मी 2 कोटी रुपये ठाणे जिल्हा परिषदेला दिलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि इतर जो खर्च येणार आहे त्यालाही पैसे उपलब्ध करून देणार आहे। प्रायोगिक तत्त्वावर 2 कोटी रुपये दिले। याची संकल्पना अशी आहे की आता आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत। देशातल्या 2,60,000 ग्रामपंचायतीपैकी 2 लाख ग्रामपंचायती ह्या डिजिटली पेमेंट करायला लागल्या, म्हणजे त्या डिजिटल झाल्या। त्यांचे सगळ्यांचे जे प्लान आहेत, गावाचा नकाशा DPR करताना गावात कुठली कुठली प्रायोरिटीनी कामं घ्यावी याचा GPDP म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लान, पंचायत समितीचा असेल तर PPDP पंचायत समिती डेव्हलपमेंट प्लान आणि जिल्हा परिषदेचा असेल तर जिल्हा परिषदेचा डेव्हलपमेंट प्लॅन, असे सगळे प्लान जे आहेत हे सगळे आता ऑनलाईन डाउनलोड होतात। प्रायोरिटीने गावात काय काम करायचं आहे ही सगळी कामं त्याची लिस्ट करून ऑनलाईन डाउनलोड झाली की ते आमच्याकडे त्याचा डेटा हा संकलित होतो केंद्र स्तरावर। त्यामुळे अशा डिजिटलकडे जाणाऱ्या गावांमध्ये ई-लायब्ररी असाव्या अशा प्रकारची एक संकल्पना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे मंत्री गिरिराज सिंग यांनी मांडली आणि त्याचा भाग म्हणून आम्ही असा संकल्प केला की महाराष्ट्रासाठी एक मदर लायब्ररी असली पाहिजे जिच्याशी सगळे कनेक्ट असणार। त्या मदर लायब्ररीमध्ये 1.5-2 लाख पुस्तकं ही ऑनलाईन असणार आणि ती ग्रामपंचायतमध्ये आपल्या राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत। या 28,000 ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा ही लायब्ररी एक एक व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला त्याच्याशी कनेक्ट होणार आणि इथं असलेली सगळी पुस्तकं ही ऑनलाईन त्यांना तिकडेही वाचता येतील। नवीन पुस्तकं आली ती डाउनलोड करण्याची त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे आणि पुन्हा असाही प्रयोग आपण करणार आहोत की हे ऑनलाईन आहे, ऑफलाईनसुद्धा ही पुस्तकं वाचता आली पाहिजे। याच्यासाठी एक राउटर लावून आपल्याला ती ऑफलाईन पुस्तकं वाचता येतात का ह्या बाबतीतलाही प्रयोग आम्ही केलेला आहे। कर्नाटकमध्ये जवळजवळ 500 पंचायतींनी ही लायब्रऱ्या त्यांच्या कार्यान्वित केलेल्या आहेत। 3रीच्या मुलापासून UPSCचा अभ्यास करणारा मुलगाही एकाच ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना दिसतो। हे मोठं क्रांतिकारक पाऊल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी टाकलेले आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।